कडवई तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी हे एक सुप्रसिद्ध ऐतिहासिक गाव। या गावातील होळीचा सण देखील तितकाच सुप्रसिद्ध। कडवईचं ग्रामदैवत श्री वरदान देवी देवस्थान हे साऱ्या दशक्रोशीतील एक जाज्वल्य आणि पुरातन देवस्थान म्हणून ओळखलं जातं। या वरदान देवीची होळी प्रचंड गर्दीत आणि अमाप उत्साहात संपन्न होते। यावर्षी होळी सणाला कडवईत फार मोठी गर्दी उसळली होती। होळीसाठी उंच सुरमाडाचं झाड नेहमीच्या रिवाजानुसार बाजारपेठेतून वाजत गाजत आणण्यात आलं। होळीच्या या मिरवणुकीत कडवईतील सर्वच्या सर्व 18 वाड्यातील ग्रामस्थ सहभागी झाले होते। मोठ्या उत्साहात जयघोष करत वाजत गाजत आणि नाचवत होळीचा माड हजारो ग्रामस्थांनी वरदान देवी देवस्थानाजवळ आणला। त्यानंतर नेहमीचे धार्मिक रिवाज पार पडले आणि मग होळीचा उंच माड अलगद खडा करण्यात आला। या होळीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड उंची असलेला हा होळीचा माड केवळ हातातील छोट्या काठ्यांच्या आधारे उभा करण्यात येतो। त्यासाठी कोणतीही साधन सामग्री वापरली जात नाही, तसंच हाताचा देखील वापर केला जात नाही। केवळ हातभर लांबीच्या काठ्या हाती घेऊन शेकडो भाविक ही होळी लीलया उभी करतात। अशी वैशिष्ट्यपूर्ण होळी साऱ्या कोकणात एकमेव होय। सर्वच्या सर्व वाड्यातील ग्रामस्थ यावेळी या उत्साहात सहभागी होतात। एवढेच नव्हे तर कडवईतील मुस्लिम मोहल्ल्यातील मुस्लिम बांधव देखील श्रद्धेने या होळी उत्सवात सहभागी होतात। या उत्सवासाठी मुंबईपासूनची चाकरमानी मंडळी गावी येतात आणि हा उत्सव अमाप उत्साहात व मोठ्या श्रद्धेत पार पडतो। तसाच तो यावर्षीही संपन्न झाला।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.